तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला खूप सारे कमेंट येत होते की आपलं 5 ते 10 शेळ्याचं बंदिस्त शेळी पालनाचं आपलं शेड दाखवा मित्रांनो. तर चला आपण आपलं शेड दाखवणार आहोत मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो, बघू शकता आपलं हे अशा प्रकारे शेड आहे मित्रांनो. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया आपलं कशा प्रकारे शेड आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपलं आतमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता आपलं हे 5 ते 10 शेळ्याचं बंदिस्त शेळी पालन आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपलं शेळी पालन आहे मित्रांनो. तर इकडं बघू शकता मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो, आपल्या शेळी पालनाच्या ह्याच्यात 5 ते 10 कोंबड्याचं कुक्कुटपालन पण पाहिजे मित्रांनो. 5 ते 10 कोंबड्यांचं कुक्कुटपालन पण पाहिजे मित्रांनो. आपलं असं कुक्कुटपालन कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कशा प्रकारे आहे मित्रांनो. तर इकडं बघू शकता आपण अशा प्रकारे मित्रांनो कड ठेवत असतो मित्रांनो. आपलं कडासाठी मित्रांनो हे बाजूला वाडगा आहे. तिकडं ससा पण आहे मित्रांनो आपल्याकडे. आणि ह्याच्यात पूर्णपणे शेळ्या बंदिस्त आहेत मित्रांनो. तर आपल्या शेळ्यांना हे अशा प्रकारे आपण गावाण बनवून घेतलेलं आहे मित्रांनो. तर ही गावाण आपण 3,500 रुपयामध्ये गावाण बनवलेले आहे मित्रांनो. तर अशी आपण गावाण बनवू शकतो मित्रांनो. आपल्याकडे कोणचा आपण कुट्टी मशीन पण असणं गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याकडे अशी गावाण आहेत मित्रांनो, मस्तपणे शेळ्याला खाता येतं मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या खाल्ला राडा काढायचं काम चालू आहे मित्रांनो. फक्त आपण ह्याच्यातला राडा काढलेला आहे. इकडं कुक्कुटपालन आहे आपलं मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो, ही आपली एक मोठी शेळी आहे. इकडं पण बघू शकता मित्रांनो, आपण आता दाखवणार आहोत तुम्हाला आपला बिट्टलचा मेल दाखवतो मित्रांनो. चला आतमध्ये मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपला बिट्टलचा मेल आहे हा. तर मित्रांनो, हा बिट्टलचा मेल आहे. आणि इकडं पण एक मेल आहे मित्रांनो, आपला शिरोळी जातीचा मेल आहे मित्रांनो. तर आपले मेल कसे वाटले एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 5 ते 10 शेळ्यांचं बंदिस्त शेळी पालन करू शकतो मित्रांनो आपण. आणि आपल्या शेळी पालनात असं एक कुक्कुटपालन असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर असं कुक्कुटपालन असल्याने काय होते की आपल्या शेळ्यांच्या ह्याच्यात घाण जरी असली तर मित्रांनो गोचीड वगैरे पिसा वगैरे होत नाहीत आपल्या शेळ्यांना मित्रांनो. तर हे अशा प्रकारे आपलं शेड आहे मित्रांनो. बघून घेऊ शकता. पूर्ण म्हणजे वरून आपलं पूर्ण सिमेंट पत्र आहे मित्रांनो. आणि पाण्याचं उतार पण काढून दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं 5 ते 10 शेळ्याचं हे शेड कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. असे आपण छोटे छोटे खप्पे केलेले आहेत मित्रांनो. 2 ब्रीडरसाठी 2 खप्पे आहेत. आणि इकडं बारकाल्या काढांसाठी पण स्पेशल खप्पा आहे मित्रांनो. आणि इकडं कुक्कुटपालनासाठी आहे. आणि एवढी जागा आपण स्पेशल मित्रांनो शेळ्यासाठी ठेवलेली आहे मित्रांनो. इथून तिकडं मित्रांनो ह्यात आपण पाणी ठेवत असतो. तर मित्रांनो, आजची माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय.